निघितून आजपासून तुझी माझी मैत्री तुटली. चालता हो, पुन्हा माझ्या घरात पाऊल ठेवू नको. तुझ्याकडून संपली असेल, पण माझ्याकडून ती कधीच संपणार नाही. एकच सांगतो, तुम्ही फक्त तुमचाच विचार करता. तिचा विचार करा जरा. दत्ता, तू गेल्यानंतर काय होणार हिचं? अरे मला घराबाहेर काढलं माझ्या मुलाने, त्याला माझ्यासोबत माझी बायको होती. आसावरी बिचारी एकटी पडेल रे. डोळे मिटण्याआधी डोळे उघड, हीच वेळ आहे. नाहीतर एक दिवस संधीही नसेल आणि वेळही नसेल, तेव्हा पश्चाताप होईल. संधी चालून आली होती, पण स्वतःच्या हट्टामुळे गमावली. बोललास झालं. निघितून. बघितलंस असावरी ताई, या दोघांची 60 वर्षाची मैत्री तुझ्यामुळे तुटली. आणि काय माहिती का, अख्ख्या बिल्डिंग मध्ये तुझी जी चर्चा. चल निघत आमच्या घरात. दरवेळी माझा हात पिरगळतेस ना शुभ्रा, त्याऐवजी एकदा सासूचा कान पिरगळला असतास ना, तर ही वेळच नसती आली. पोळी नकोय मला पोळी. आजोबा काय झालंय? भाजीत मीठ कमी आहे का? तुम्ही नीट जेवत नाही आहात. बरं आहे, तुम्हाला आवडते म्हणून कढी सुद्धा केली आहे मी. पोट भरलंय माझं. माझ्या हातचं जेवण आवडत नाहीये का तुम्हाला? खरं तर सगळंच व्यवस्थित आहे, पण आईंच्या हातचं जेवायची सवय झाली आहे ना, त्यामुळे माझ्या हातचं आवडत नाहीये त्यांना. अगं बे शुभ्रा, परत बाबा जेवले नाहीत का? ताट तसंच आलं परत. आजही ताकभातच खाल्ला त्यांनी. हे सगळं ना माझ्यामुळे घडतंय शुभ्रा. कारखानीस काकांची आणि बाबांची मैत्री माझ्यामुळे तुटलीये. पण कारखानीस काकांचे आजोबा जे काही वागलेत ना, ते आवडलं नाही मला. माझ्यामुळे. सोसायटी मधलं एक झाड तुटलं आज. अगं बे, त्याचं काय? अगं बाई, माझ्यामुळे असं नाही म्हणालात. सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देणं बंद करा आहे. त्या दोघांची मैत्री तुटली म्हणून आजोबा जेवत नाहीयेत असं नाहीये. तुम्ही गावावरून आलायत तेव्हापासूनच ते कमी जेवतायत. शुभ्रा, आता कुठे त्यांची तब्येत सुधारली होती ग. त्यांनी असं जेवण सोडलं ना तर अशक्तपणा येईल त्यांना. म्हणून मग आता मी काय करू? मला नाही तुमच्यासारखं छान जेवण बनवतायत. बरं, त्यांनी तुम्हाला सांगितलंय स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही, आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी आहात. गॅसलाही साधा हात लावायला येत नाही आहात तुम्ही. मग आता काय होतंय ते होऊ दे. देवा, आज बाबांनी घालून दिलेलं बंधन, त्यांचे नियम मोडून मी स्वयंपाक करते, पण ते त्यांच्यासाठीच. माझं काही चुकलं तर क्षमा कर. बाबांचे होणारे हाल मी नाही पाहू शकत. आई, हे काय? तुम्ही इथे काय करताय? कुणी बघितलं तर? चला बरं, आजोबांनी बघितलं तर गडबड होईल. बाहेर चला. अगं शुभ्रा, ऐक ना, मी सगळा स्वयंपाक करून टाकला. काय?
अहो म्हणजे तूच म्हणत होतीस ना बाबा नीट जेवत नाहीयेत म्हणून त्यांच्या आवडीचं सगळं बनवलं मी. पण मग कसं वाटतंय? खरं सांगू, मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर माझ्या मनावरचा सगळा ताणच निघून गेला ग. 1-1.5 तास कसा गेला माझं मलाच नाही कळलं. पण इतक्या पहाटे का उठायचं? आपण दोघींनी एकत्र उठून केला असता की. बाबांनी मला बघितलं असतं तर रागावले असते ते. तू त्यांना सांगू नकोस मी बनवलंय म्हणून. नाही मी सांगणार. शुभ्रा आज खूप दिवसांनी पोटभर जेवू दे त्यांना. त्यांची तब्येत चांगलं राहणं महत्वाचं आहे की नाही. नका काळजी करू, नाही सांगणार मी त्यांना. पण आई, आता जर त्यांना हे जेवण आवडलं आणि त्यांनी रात्री पण असंच जेवण हवंय असं सांगितलं तर? काही काळजी करू नकोस, मी गपचूप येऊन परत करेन सगळं. तुम्ही खोटं बोलणार आहात? बाप रे, शिकलाय आता आई. अरे मॅडी काय करतेस? पडेल ना काहीतरी. काय सर काय मस्त आहे आपला तंबू. सर मला ना तंबूत राहायला खूप आवडतं सर. सर काल रात्रीला माझ्या ड्रीम मध्ये आला होता आपला तंबू. मला म्हणाला काय मॅडी कधी येतेस राहायला? मगाचपासून आपला तंबू काय म्हणतेस? सर काल रात्रभर ना मला माझ्या घरी झोपच आली ना सर. सर बरेच दिवसात काय ऍडव्हेंचर केलं नाहीये ना. हे केलंस ते पुरेसे आहे की. सर म्हणूनच मी ठरवलं की इथे तुमच्या शेजारी कॅम्प लावायचा. सर आपण ना दोघं मिळून ग्रँडपाला कन्व्हिन्स करूयात काय? चालेल ना सर? नाही हरकत नाही, पण काय आहे रात्री इथे थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम सर? रात्री ना इथे जवळजवळ घारीच्या आकाराचे डास असतात ग. आणि इथे काल मी खाली काहीतरी असं सरपट्टानं पण पाहिलं. आणि तिकडे पलीकडच्या गल्लीत काल बिबट्या दिसला म्हणे. आता पण आवाज आला सर लेपर्डचा सर. ओ माय गॉड. सॉरी सर. काय? सर हे सँडविच आणलं होतं तुमच्यासाठी खायला. सर खाऊन घ्या पटकन सर. मला सर बोलवलं लगेच विश्वास अभिस किचन मध्ये. अरे पण तू थांबणार होतीस ना, ते माझ्या शेजारी कॅम्प लावणार होतीस ना. नो सर, नो सर, आय एम सो सॉरी सर. पण मला ना ते मॉस्किटो स्पायडर याची खूप भीती वाटते सर. आणि सर लेपर्डची पण खूप भीती वाटते सर. पण ते मी जाते सर. चालेल ना सर? चालेल, आता काय मी कसं तरी मॅनेज करेन. अगं पण हे सगळं रात्री असतं. तू दिवसा काळजी करू नकोस. दिवसा इथे फक्त घाम येतो, पंखा नाहीये ना. आता पण आवाज आला सर. मला जास्त भूक नाही, थोडं ताक भात वाढ. आजोबा एखादी चपाती खा की. आज ना शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली आहे, तुम्हाला आवडते तशी. बर वाढ. आजोबा अजून एखादी चपाती वाढू का? वाढ. 2 वाढू? तुला काय वाढायचं ते वाढ आणि मोकळी हो. मग 2च देते. आजोबा जेवण आवडलं ना तुम्हाला? तू बनवलंस? चल शुभ्रा, निघतो मी. ते डबा वगैरे काही नकोय मला, मी बाहेर खाईन. डबा नकोय काय? हा काय भरून ठेवलाय? हे घे सोहा. ऐक ना आजोबा, बघ किती छान खातायत. त्यात काय नवीन, ते नेहमीच भरपूर जेवतात. अरे तसं नाही रे, आता गेले काही दिवस ते खात नव्हते ना नीट. माझ्या हातचं जेवण आवडत नव्हतं त्यांना. ऍक्च्युली आज काय बाहेरून जेवण मागवलंय काय? अरे नाही,
आईने स्वतः जेवण केलंय आज. आईने तिला बंदी होती ना किचन मध्ये जायला. नाही म्हणजे आजोबांना जर कळलं जेवण तू नाही आईने बनवलं तर ते उगाच वैतागतील. नाही नाही, तसं काहीच नाही होणार. इनफॅक्ट आजोबांना कळलंय की जेवण आईने बनवलंय. तुला माहितीये जेवताना त्यांनी नोटीस सुद्धा केलं, पण तरी पुन्हा जेवायला लागले ते. म्हणजे आईंवरची बंदी उठली आता. तू बघ, अभिजित राजेंवरची बंदी पण लवकरच उठेल. त्यामुळे कळलं का, हा डबा घेऊन जा. आता कारण देऊ नकोस, आईंनीच केलेला आहे, खातो. शुभ्रा मला भात वाढ. अगं मध्येच कुठे गेलीस? आले आजोबा. काय देऊ तुम्हाला? कढी भात देऊ का दही भात? कढी भात दे. हा. सर कसं आहे सँडविच, आवडलं का? तुमच्यासाठी स्पेशली बनवलंय सर. मस्त आहे. जरा वेगळं लागतं पण. वेगळं लागतंय. हा येस सर सर, आठवलं आपल्या वॉशरूम मधला हँडवॉश संपला होता ना, तो रिफिल करता करता मी सँडविच बनवलं. तू सँडविच बनवताना हँडवॉश रिफिल केलंस? येस सर, आणि तो हँडवॉश ना थोडा सांडला होता सँडविच. पण सर मी ते टेबल साफ करायचं क्लॉथ असताना त्यांनी काढला होता हँडवॉश. डोंट वरी, खा. सॉरी मी गंमत केली तुमची. असं काही नाही झालंय. का तुम्ही का शेफनी बनवलंय का सर? डोंट वरी. का चला. मॅडी काय भेटल्या भेटल्या गंमत करते तू? अरे आज ते एकदम फुलटू गमतीच्या मूड मध्ये आहे. बरं सर, चेकचं काही झालं का? अरे हो मॅडम, मी तुला चेकबुक आणायला सांगितलं होतं, आणलंस? येस सर येस सर. घे. थँक्यू सो मच सर. आता कामात काही अडचण येणार नाही. मला तर खरंच खूप टेन्शन आलं होतं. सर पुन्हा एकदा थँक्यू. अरे तुम्ही मदत केली आहे हे मी कधीच विसरणार नाही. ना मदत नाही, मी बिझनेसमॅन आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. खूप मेहनत कर आणि तुझं गोल अचीव कर. ओके? हो हो सर, मी येऊ. ओके बाय. सर सँडविच खा ना. नक्की? सर काही नाही त्याच्यात, खा ना. तू खाऊन दाखव. सर तुम्ही सर सोहम डबा इथेच विसरून गेला. अरे थांब 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 थांब, तो लांब नसेल गेला, त्याला फोन करतो मी. हा सर. अरे सोहम, तुझा डबा तू इथे विसरून गेलायस. हो का? राहिला का तिकडे? अच्छा सर, काय ना आता मी परत नाही येऊ शकत सर. तुम्ही एक काम करता का? तुम्हाला साधं जेवण आवडतं ना, तुम्ही खाऊन घ्या ना. आज बऱ्याच दिवसांनी आईने स्वयंपाक केलाय आणि तुम्हाला आईच्या हातचा स्वयंपाक आवडतो ना, म्हणून म्हणतोय मी. ठीक. सर हे सँडविच राहू दे, तुम्ही हा डबाच खाऊन घ्या, गरम गरम आहे मस्त. खा सर. वाह,
शेवग्याच्या शेंगांची भाजी काय झाली मस्त. मॅडी खाऊन बघ. येस येस येस. सर शेगावच्या शेंगांची भाजी एकदम मस्त लागते. सर मुंबईच्या शेंगांची भाजी पण छान लागेल ना. ही घरच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी चप्पल चोराकडे कशी गेली? असावरी, असावरी, हे असावरी काय सुधारणार नाही कधी. आज त्या चप्पल चोराला सोडणार नाही. शुभ्रा, अगं बाबा आता इथे बोलत होते ना, कुठे गेले? मला नाही माहिती, आता तर इथेच होते. तू इथे राहणार तंबूत मला त्रास द्यायला? तुला मी नाही राहू देणार. तुझा तंबू तोडतो की नाही बघ. अरे देवा, आई चला लवकर. आई चला ना लवकर, अशा का थांबलायत मध्ये? अगं चालतोय इथून. आई चला ना. अगं पण एक मिनिट. चला शुभ्रा, चला आई लवकर. अहो दत्ताजी थांबा, तुम्ही काय करताय? तुम्हाला त्रास होईल. ग्रँडपा प्लीज प्लीज थांबा. तू इथून चालतो मला तू तोड सुद्धा व्हायचं नाही. निघून जा इथून. बाबा काय करता? त्रास होईल तुम्हाला बाबा. अगं तुझ्यामुळे झालंय सगळं. बंद असा तपासण्या केलास माझा. अशी कशी का तू? लाज नाही वाटली तुला? आजोबा आजोबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. आणि ऐका ना, आपण घरात नाही होत, आपण बाहेर होत. जरा हळू. माहितीये मला काय कळायचं लोकांना ते कळू दे. काय कळायचं ते कळू दे. बाकी काय ठेवलंय इथं? अशी कशी का तू? काय समजवत होतो मी तुला? कशी निघालीस तू? मी तुला घराच्या बाहेर पडायचं नाही सांगितलं आणि तू घराच्या बाहेर पडलीस याच्यासाठी? नाही नाही बाबा, मी तुम्हाला येताना बघितलं, तुमच्यासाठी आले धावत मी. खोटं बोलतोस तू. एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू. अहो तुम्ही आसावरीला का बोलताय? तिने काय केलंय? तू गप्पा बस. मला त्रास द्यायला इथे थांबलास ना? किती नालायक माणूस आहेस तू. माझा विश्वासघात केलास तू. तुझं कधीच भलं होणार नाही. चल जा इथून. आजोबा काय झालंय? तुम्ही सगळ्यांना इतकं का बोलताय? ते तुमचं ऐकून घेतात म्हणून का? काय केलंय त्यांनी आणि काय केलंय हो आईंनी? काय केलं? त्या चप्पल चोराला घरचं जेवण कोणी देऊन दिलं? मी त्याला इथून हाकलवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्याला घरचं जेवण देऊन दिलंस. जेवणाचे डबे देतेस तू त्याला. डबे देते. आजोबा एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तू गप्प बस. मला शिकवू नकोस. मी पाहिलंय त्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाताना. हा बघ डबा आपल्याच घरचा आहे तो. बोल ना आता बोल. लाज आणलीस तू असावरी. लाज आणलीस. तुझ्यावर विश्वास ठेवला हीच चूक केली. बाबा मी खरंच काही नाही केलो. मला माहित नाही, हा डबा मी नाही दिला त्यांना. ग्रँडपा हा डबा तर सोम इथे विसरून गेलाय आणि सरांनी त्याला आठवण करण्यासाठी फोन सुद्धा केला होता, पण तो म्हणाला की मी परत येणार नाही.
हा डबा तुम्हीच खाऊन घ्या म्हणून सरांनी खाल्ला हा डबा ग्रँडपा. दत्ताजी यातला आसावरीला काहीही माहित नव्हतं हो. हो आजोबा, आईने तर उलट सकाळी तुमच्यासाठी उठून पहाटे स्वयंपाक केलाय. का तर 4 दिवस तुम्ही नीट खात नाही यात. आजोबा सावकाश.